तर मित्रांनो एकदा डॅममध्ये आलेलो जाळी टाकायला आणि तिथं काय मोठी जाळी आपल्याला टाकता नाही येत आणि टाकू देत पण नाही. बारकल्या माशांची आपण टाकणार आहे बारकांल्या आणि तुम्हाला दाखवतो कुठं आलो आहे आपण. एक छोट्याशा कोपऱ्याला. तर एक कोपरा आहे, खूप मोठं डॅम आहे. त्याच्या पलीकडं पण पाणी आहे आणि छोट्या माशांची जाळी आणलेली आहे आपण. तर बघू किती भेटतात आपल्याला, कारण की त्यांचे मासे जे पाळलेले असतात आपल्याला धरायला परवानगी नाही त्याची, त्याच्यामुळं आपण छोटे मासे पकडणार आहे. तर मित्रांनो या कोपऱ्यातून जाळी काढून झालेली आहे आणि इकडं काही मासे नाही लागले. तर या साईडला खालच्या टाकलेले आहे, त्या कोपऱ्याची खालची साईड आहे. एक प्रकारचा वाडाच आहे आणि इथून डॅममध्ये आत पाणी जातं पाऊस पडल्यानंतर. आणि याच्या पलीकडं पाणी येते, तुम्हाला दाखवतो. तर हा डॅम आहे. त्या साईडून जे आपण साईड दाखवलेली त्या साईडून पाणी येते आणि इकडं जातं इथे धरणामध्ये डायरेक्ट. मोठा डॅम आहे, त्याच्यामध्ये जाते पाणी सगळं. खूप मोठा डॅम आहे. जे पलीकडं जे दिसतंय रान, या रानाच्या पण पलीकडवरती पाणी, या साईडला बी पाणी. मोठं डॅम आहे. तर बघू आपण किती गावतंय मासे आपलं. तर मित्रांनो त्या साईडला आपण जी जाळी घातली ती काढली, त्या पण जाळ्यांना तेच मासे गावलेले आहेत, बारीक खावले. तर चला आपण निघूया आता मार्केट. तर या साईडला आपण जाळी टाकली होती, ते काढून झालेली आहेत. त्याच्या पुढच्या साईडला आपण जी जाळी घातलेली आहे ती या साईडला मासे आपल्याला भेटलेले आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत तर तुम्हाला दाखवतो. ऊन सुद्धा खूप जास्त झालेले. मासे जे आपण जाळीमध्ये ठेवलेले ते उन्हामुळं वर आलेले आहेत, त्यांना श्वास सुद्धा घेता नाही, तेवढं ऊन लागतं आपल्याला. तर हा एक खवल्या मासा आणि इथे चालट सुद्धा आहे. चालट मासा पापलेट सारखा चपटा असतो चालट मासा. आणि ही आहे वणजी मासा, आपला शिंगट्या. ही लोळी आहे, आपला रावसी मासा म्हणतात ते. एक शिंगटे आहे आणि एक मोठा अजून एक मासा आहे, काळ्या कलरचा आहे. जो काळ्या कलरचा मासा आहे त्याला कानुसा मासा म्हणतात. आणि मळी सुद्धा आहे. आणि आपल्याला अजून एक प्रकार भेटलेला आहे, वाम सुद्धा आहे. असे हे मासे भेटलेले आपल्याला या डॅममध्ये, छोटे छोटे मासे. या साईडला सुद्धा आपण पुढं पाणी दिसतं आपलं, त्या साईडला जाळी आहे. थोडं वेळ काढणार आहे, परत एकदा तुम्हाला दाखवतो कुठले मासे.